तर मंडळी, पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पैलवान हनुमंत दादा कंद अर्थात HK ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत. आपण पाहतोय गेले 5 दिवस खऱ्या अर्थानं मात्र टेनिस क्रिकेटच्या बलाढ्य अशा संघांनी या ठिकाणी मात्र जी हजेरी लावली. त्याचप्रमाणे माजी सरपंच श्रीकांत भाऊ कंद आणि त्यांच्या समवेत गौरवजी झुरुंगे हे मान्यवर या ठिकाणी जे उपस्थित झालेत आणि सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी HK ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. विनंती आहे आपण देखील मंचावरती या आणि स्थानबंड पहा. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती मात्र या ठिकाणी आता रंगणार आहे. दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला आपण पाहतोय गणेश भाऊ भांगरे प्रतिष्ठान मावळ आणि त्यांच्या विरोधामध्ये एजे थंडर 11. हे दोन संघ एकमेकांसमोर आहेत. नाणेफेक जिंकत आपण पाहतोय या ठिकाणी मात्र गणेश भाऊ भांगरे प्रतिष्ठान मावळ संघाने गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानावरती घेतलाय आणि एजे थंडर्स या संघाला मैदानावरती मात्र आमंत्रित मैदानावरती मात्र केले गेले. एजे थंडर संघाकडनं आघाडीचे 2 फलंदाज मैदानावरती आहेत स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी. शेरू लोहार तर रिटर्न गेजवरती आपण पाहतोय राजेश पवार मैदानावरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार असणार आहे. आशिष मोहिले सामन्याला सुरुवात होते. टाळ्यांच्या गजरात पहिल्या सेमीफायनलचं आपण स्वागत करूया. पहिला चेंडू पहा. शेरू लोहारच्या बॅट मधनं येतोय एक मॅग्निफिसंट स्ट्रोक चेंडू लॉंग ऑन सीमारेषा फोडतोय. 4 धाबा चौकार. पहा पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचं स्वागत केलंय. शेरू लोहारनं पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार वसूल केलाय. पहिल्या चेंडूवरती आल्यात 4 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने मात्र फ्लिक केलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय गोलंदाज मैदानावरती आशिष मोहिले आहे. त्यानं मात्र ह्या ठिकाणी कमबॅक केलंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण आपण पाहिले कित्येक वेळा पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आल्यानंतर षटकार चौकार आल्यानंतर गोलंदाजाचं संतुलन पूर्णपणे बिघडलेलं असतं. गोलंदाजाची मनस्थिती थोडीशी आपण पाहतोय गोलंदाज दबावामध्ये असतो आणि ह्या परिस्थितीमध्ये कमबॅक करणं हे मैदानावरती इतकं सोपं नाहीये. गोलंदाज पुढे एकदा आपण पाहतोय आशिष मोहिले. शेरू लोहारसाठी हा चेंडू पहा या ठिकाणी आपण पाहतोय उजव्या एष्टीचा बराचसा बाहेर जाणार आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अजित पुत्रन सर या ठिकाणी जे आहेत. हा चेंडू पहा काऊ कॉर्नरला येणार आहे. एक टप्पा खात या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू थेट सीमा रेष. पहा या षटकातला दुसरा चौकार मैदानावरती मात्र या ठिकाणी वसूल केलाय. धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मैदानावरती मात्र जे मार्गस्थ आहे आणि एजे थंडर्स या संघाच्या स्कोर कार्डवरती 9 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आशिष मोहिलेचं आपण पाहतोय पहिलं षटक मैदानावरती मात्र या ठिकाणी जे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शेरू लोहार तयार. पहा पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण शेरू लोहारचा पाहतोय. बॅकफुटवर जात या ठिकाणी मात्र पॉइंटच्या दिशेला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी फसतोय चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन बसतोय. आनंद चौहान आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे आहे. संघाचा संघनायक आहे आणि तुम्ही पाहताय गणेश भाऊ भांगरे प्रतिष्ठान मावळ संघाकडनं मात्र एक दर्जेदार अशी कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. दुसऱ्या बाजूला एजे थंडर्स हा संघ देखील तितक्याच ताकदीचा मैदानावरती. हा चेंडू पहा क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय. पहिला फलंदाज शेरू लोहार मात्र बाद.
त्याचा फलंदाज आपण पाहतोय शेरू लोहार मात्र मैदानावरती पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी मात्र परतलाय. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानावरती संपले गेले. पहिलं षटक संपत असताना एज थंडर्स संघाच्या स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या चेंडूवरती तुम्ही पाहिले या ठिकाणी मात्र शेरू लोहारला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. या ठिकाणी मात्र एक चेंडू मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी जो बाकी असणार आहे. या अगोदर मात्र आपण पाहिले एक चेंडू मैदानावरती मध्यंतरच्या काळात जो काही वाईड होता आणि आपण पाहतो या ठिकाणी मात्र एक चेंडू मैदानावरती बाकी आहे. थोडीशी माहिती आमच्यापर्यंत चुकीची जी काही पोहोचली गेली पुढे एकदा सर्वांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण पाहतोय एक चेंडू मैदानावरती मात्र या ठिकाणी जो शिल्लक असणार आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 2 बाउंड्री वसूल केल्यानंतर आपण पाहिले आशिष मोहिलेनं मात्र शिरू लोहारला तंबूचा रस्ता दाखवला. हे क्रिकेट आहे. कोणी एक जण मैदानावरती केव्हाही अधिराज्य गाजवू शकणार नाहीये. प्रत्येक जण प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये करत असतो. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा हलक्यातनं पुन्हा एकदा जो खेळलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. पुन्हा एकदा एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक आपण पाहतोय एका धावेने पुढे जाते. पहिलं षटक या दरम्यान आता संपते आणि पहिलं षटक संपत असताना एज थंडर संघाच्या स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा ह्या धावफलकावरती आहेत. पहा पहिलं षटक देखील आपण पाहतो या ठिकाणी जे संपले गेले आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीनं या ठिकाणी मात्र सुरुवात मैदानावरती आपण या ठिकाणी जी पाहतोय एजे थंडर संघाची. पहिला फलंदाज जर मैदानावरती बाद झाला असला तरी उर्वरित फलंदाजांना इथं आता मैदानावरती मोठी कामगिरी करावी लागेल. तुम्ही पाहताय या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज या ठिकाणी माघारी परतलाय. त्यानंतर मात्र आता उर्वरित फलंदाजांना मैदानावरती मात्र एक मोठी कामगिरी करावी लागेल. एक दर्जेदार क्रिकेट. हे पहा समोरच्या बाजूला एक 4 व्हीलर आहे. येल्लो कलरची गाडी आहे. ती गाडी त्या ठिकाणाहून काढा. त्या गाडीचं रिफ्लेक्शन आतमध्ये खेळाडूंवरती जे होते गाडीच्या आरशाचं रिफ्लेक्शन हे आतमध्ये होते. कृपा करून येल्लो कलरची जी कोणाची गाडी असेल विनंती असणार आहे ती गाडी त्या ठिकाणाहून काढा. पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. पहिलं षटक मैदानावरती मात्र या ठिकाणी संपले गेले. पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता 10 धावा धावफलकावरती आहेत आणि षटक क्रमांक आपण 2 मैदानावरती या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे निलेश ढगे. हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती. 6 षटकांचा सामना पहा. पहिली सेमीफायनल मैदानावरती मात्र या ठिकाणी रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये मात्र कोण विजेतेपद मिळवणार हे आपण आता पाहणार आहोत. हा चेंडू पहा पुढे एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील शेठ गाडे सिद्धे गव्हाणवर्ण या ठिकाणी मात्र मैदानावरती उपस्थित झालेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय निलेश ढगे पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा पावलांचा वापर करत खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू थेट सीमारेषा फोडतोय. पुढे एकदा एक मॅजिकल ड्राईव्ह. चेंडू सीमा पार चौका. रिव्हर्स अटेनचा हा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षक आनंद चौहानच्या हातात जाऊन बसलाय. हा चेंडू मैदानावरती डॉट आहे. स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी आहे राजेश पवार. त्याच्या बॅटमधनं मात्र एक चौकार आपण या ठिकाणी पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र आशिष मोहिलीला 2 चौकार वसूल केले. त्यानंतर मात्र ह्या षटकामध्ये देखील एक चौकार मैदानावरती. हा चेंडू पहा पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती झालाय आणि या ठिकाणी मात्र 2 धावा धावफलकाला आकार देणार आहेत. पहा एक शांत आणि सावध सुरुवात मैदानावरती तुम्ही या ठिकाणी पाहताय. या अगोदर मात्र पहिल्या षटकामध्ये सलामीचा एक फलंदाज परतल्यानंतर आता एक भागीदारी होणं मैदानावरती गरजेचं आहे. नुसती भागीदारी पार्टनरशिप होऊन देखील मैदानावरती चालणार नाही. त्या पार्टनरशिप मधून तितक्या मोठ्या प्रमाणात धावा येणं हे देखील मैदानावरती तितक्याच गरजेचं. षटक क्रमांक 2 निलेश पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार.
पहा चेंडू पहा बॅट चेंज घेतोय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय विकेटचं पतन दुसरा फलंदाज संभूच्या राजेश पवारच्या स्वरूपात दुसरा फलंदाज या ठिकाणी मात्र एजे हंटर्स या संघाच्या मात्र माघारी परततोय फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला आहे आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज निलेश ढगे मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे आणि आपल्या संघासाठी त्यानं मात्र पुन्हा एकदा एक ग्रेट थ्रू मैदानावरती मात्र मिळून दिलाय षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं मैदानावरती मात्र संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा ह्या धावफलकावरती आहेत अतिशय दर्जेदार पद्धतीचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी मैदानावरती पाहत आहे आज मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस या ठिकाणी आहे HK ट्रॉफी 2021 नव्या वर्षाची नवीन क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी तुम्ही जो पाहताय अतिशय सुरेख अशा प्रकारचं आयोजन नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय तब्बल 1,11,111 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र या ठिकाणी जे आहे एक दर्जेदार अशा प्रकारचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी जे पाहताय जे खेळाने तुम्हा आम्हाला वेड लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट जे खेळाने तुम्हा आम्हाला वेड लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार एकत्र करून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट आणि तुम्ही पाहताय क्रिकेटचा खेळ मैदानावरती रंगतोय रंगणार आहे यात मात्र शंका नाहीये गोलंदाज तयार हा चेंडू पहा लोवर फुल टॉस होता डीप मिड विकेट काव कॉर्नरला येईल आणि याच दरम्यान पहा एका हाताने हा चेंडू एक सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न याच दरम्यान मैदानावरती कोणताच नाहीये धावफलक पुढे जाते षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं गोलंदाजी मार्कवरती JP राऊत हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 17 धावा ह्या धावफलकावरती आहेत पहा क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षण कसं असावं क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा असावा 1992च्या विश्वचषकामध्ये जर तुम्ही पाहिलं जॉन्टी रोड्स हा असा क्षेत्ररक्षक होता त्याने क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मात्र मॅन ऑफ द मॅच मैदानावरती मात्र जे मिळवल्या होत्या आणि क्षेत्ररक्षण कसं असावं क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा असावा त्या ठिकाणी मात्र जॉन्टी रोड्सनं दाखवून दिलं होतं आणि तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण ही नक्कीच संघाची एक जमेची बाजू असते आणि क्षेत्ररक्षण जर तुमचं मजबूत असेल तर सामने जिंकण्याचे चान्सेस देखील तुमच्या मैदानावरती मात्र भरपूर असतात गोलंदाजी मार्कवरती JP राऊत पुन्हा एकदा तयार हा चेंडू पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न छोटासा अपील आपण पाहतोय अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटवरती चेंडू आला नाही आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी मात्र एक सिंगल भेटते धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे जाते स्कोरबोर्डवरती आपण जाऊयात 19 धावा ह्या धावफलकावरती आहेत सुरेख असा प्रयत्न तुम्ही मैदानावरती या ठिकाणी पाहताय प्रयत्न करणं गरजेचं आहे एक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे कारण जो संघ या ठिकाणी विजेतेपद मिळवेल तो मात्र फायनल मध्ये जाऊन दाखल जो असणार आहे फायनलचं तिकीट मिळवून देणारा पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही मैदानावरती पाहताय JP राऊत पुन्हा एकदा डावखोरे हातानं हा चेंडू भन्नाट वेगानं मात्र मैदानावरती केलाय फलंदाजाच्या बॅटमध्ये हा चेंडू येत नाहीये फलंदाजाकडे ह्या चेंडूवरती मैदानावरती कोणतंच उत्तर नाहीये एक दर्जेदार अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पहा पहिल्या षटकापासून मैदानावरती मात्र गणेश भाऊ भांगरे प्रतिष्ठान मावळ ह्या संघाकडनं मात्र सुरू आहे पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी मात्र आशिष मोहिलेनं मात्र 10 धावा खर्च केल्या 1 विकेट्स मात्र मिळवली दुसरं षटक आपण पाहिलं निलेश क्लीन बोल्ड थेट यष्टांचा भेद आणि आपण पाहतोय तिसरा फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्यात आसऱ्याला गेलाय क्लीन बोल्ड या ठिकाणी मात्र फलंदाजाला केले याच दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र जे मार्गस्थ आहे धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये
19 धावा ह्या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजांचं विशेषतः आता कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे, एक सुरेख प्रयत्न मैदानावरती मात्र या ठिकाणी केले जात आहेत. एक दर्जेदार अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. आगीचे जळजळीत निखारे हे मात्र फलंदाजांवरती टाकले जातात आणि या निखाऱ्यामध्ये अक्षरशः फलंदाज पहा पूर्णपणे होरपळून निघालेत. फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती बरेचसे बॅकफूट वरती पडलेत. ही परिस्थिती मैदानावरती आहे. जे.पी. राऊत तयार. पुन्हा एकदा पहा बॅटची एज घेतली आहे ह्या ठिकाणी. मिस टाइम शॉट झेल झालाय. लागोपाठचा दुसरा बळी फलंदाज. तीन षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. जे.पी. राऊतनं आपण पाहतोय फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स मिळवल्यात. एक कंजूस गोलंदाज म्हणून जे.पी. राऊतकडे नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आता निलेश ढगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज जगदीश तयार आहे आणि हा चेंडू पहा अतिशय सुरेख मैदानावरती केलाय. पहा टप्पा पडल्यानंतर मात्र बॅटच्या झोनमध्ये हा चेंडू आला नाही. विशेषतः तुम्ही पाहता ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी मात्र मागती विकेटवरती खेळवली जाते आणि अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर सिमेंट विकेट आणि टेनिस क्रिकेटचं कॉम्बिनेशन तुम्हाला बऱ्याचशा मैदानावरती दिसत असतं. पण ही विकेट नॅचरल आहे. माती विकेटवरती तुम्हाला या ठिकाणी मात्र ही स्पर्धा या ठिकाणी मात्र खेळताना नक्कीच खेळाडूला या ठिकाणी मात्र संधी भेटते आणि पहा माती विकेटवरती तुमचा एक नॅचरल गेम तुम्हाला मैदानावरती मात्र करण्यासाठी मात्र संधी असते. जेवढे चान्सेस गोलंदाजासाठी माती विकेटवरती असतात तेवढेच चान्सेस फलंदाजासाठी देखील असतात. आणि पहा हा चेंडू तुम्ही पाहिला चेंज ऑफ द स्पेस होता, स्लोवर रन होता. इथं मात्र गती परिवर्तन केले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू पहा हलक्या हाताने मैदानावरती खेळला गेला. अगदी लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जाईल. एक क्षेत्ररक्षक मात्र चेंडू परत दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका होऊ शकतो. कलेक्शन मैदानावरती झाला नाही. पहा फीके मैदानावरती सुरेख होती. कलेक्शन त्या ठिकाणी मात्र निलेश ढगेच्या स्वरूपात मात्र होऊ शकलं नाही. 2 धाब्याने मात्र धावफलक पुढे गेले. स्कोरबोर्डवरती आपण जाऊयात. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा ह्या ठिकाणी मात्र धावफलकावरती आहेत. पाहूया अतिशय सुरेख पद्धतीने मैदानावरती पहा या ठिकाणी मात्र कामगिरी सुरू आहे. आपण गोलंदाजी बद्दल मैदानावरती या ठिकाणी चर्चा करत होतो. पुन्हा एकदा पहा हा चेंडू मैदानावरती अतिशय सुरेख पद्धतीने मैदानावरती या ठिकाणी मात्र जो केलाय. पहा गोलंदाजी बद्दल विकेट बद्दल आपण जी काही चर्चा करत होतो आपण पाहिले माती विकेट आहे. एक नॅचरल गेम तुम्हाला ह्या विकेटवरती नक्कीच दिसणार आहे. आणि पहा प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन ठेवण्याचा प्रयत्न मैदानावरती मात्र गोलंदाजाकडून केला जातोय. कारण ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर गोलंदाजीमध्ये तुमचा निभाव टिकवायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन ठेवणं हे मैदानावरती गरजेचं आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आता उजव्या इष्टीच्या बाहेर जाणार आहे. अमर साठे सरांचा निर्वाळा येतोय. धावफलक मात्र पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोरबोर्डवरती आपण जातोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. निलेश ढगे पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मारा करण्यासाठी तयार. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी 2 व्हीलर मध्ये स्पर्धेमध्ये जी मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर देण्यात येणार आहे असे या ठिकाणी सन्माननीय गौरव झुरंगे सरचिटणीस आहेत हवेली तालुका भारतीय जनता पार्टीचे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यावरती एक पक्षाने मोठी जिम्मेदारी दिलेली आहे. जे राम मंदिर अयोध्यामध्ये होणार आहे त्याचा जो संकलन निधी आहे तो संकलन निधीचा कार्यक्रम नक्कीच संकलन निधीची संपूर्ण जबाबदारी ही गौरव झुरंगे साहेबांवरती आहे. ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत.
विकेट्स पुढे एकदा निलेश ढगेने मात्र या ठिकाणी मिळवली. 5वा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. षटक क्रमांक आपण पाहतो या दरम्यान 4थ्या क्रमांकाचं मैदानावरती मात्र सुरू आहे आणि 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना एजे थंडर्स संघाच्या स्कोरकार्डवरती 23 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 23 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ कापून टाकलाय पहा. अर्धा संघ कोलमडून गेलाय. अर्धा संघाला मात्र पाणी पाजले. राहुल सर या ठिकाणी सन्मान्य वैभव कंद, विशाल कंद आणि त्यांच्या समवेत विपुल सरडे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं HK ट्रॉफी आणि आयोजक हनुमंत दादा कंद मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहा 4 षटकांमध्ये आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ असताना अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. मग गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिल्या षटकापासून जो काही दबाव गोलंदाजाने या ठिकाणी बनवलाय आणि पहा त्या दबावामध्ये फलंदाज मैदानावरती येत आहेत आणि या दबावामधून नक्कीच बाहेर पडण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी मात्र केला जातोय. पण आपण पाहिले कित्येक वेळा संघ ज्यावेळेस बॅकफूटवरती जातो, संघ दबावामध्ये असतो, ह्या परिस्थितीमधून बाहेर येणं हे इतकं सोपं नसतं. आणि तुम्ही पाहता मैदानावरती दबावामधून बाहेर येत असताना मोठमोठी फटके खेळण्याच्या प्रयत्नात मात्र कित्येक फलंदाज आपले विकेट सोडत असतात आणि इथं देखील तशीच परिस्थिती मैदानावरती आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानावरती 4 निलेश ढगेचं संपलंय. आपण पाहतोय 5 धावा खर्च करत 1 विकेट या ठिकाणी मात्र निलेश ढगेने या ठिकाणी मिळवली. 5 षटकांचा आपण पाहतो या ठिकाणी मात्र 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा ह्या धावफलकावरती आहे. 24 रन लॉस ऑफ 5 विकेट्स. पहा इथं परिस्थिती मैदानावरती मात्र बरीचशी काटक फलंदाजी करणाऱ्या संघाची आहे. संघावरती मी मगाशी देखील म्हटलं बरंचसं दडपण, बरेच आपण पाहतो या ठिकाणी दबावाची परिस्थिती आहे आणि आपण पाहिले दबावामधनं परिस्थितीमधला बाहेर काढणं हे मैदानावरती इतकं सोपं नाहीये. इथं तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जितना बरा संघर्ष जीत उतनी बडी होगी आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला मैदानावरती विजय भेटणार नाही. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती तुम्ही या ठिकाणी पाहताय. एजे थंडर संघ पहा बराचसा अडचणीमध्ये आहे आणि तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती JP राऊत तयार. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. संघाला बसला गेलेला 6वा धक्का फलंदाज पहा मान्यवरांची मांदियाळी आज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. पहिलवान हनुमंत दादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण पाहतो या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख पद्धतीनं मैदानावरती मात्र ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी मात्र तुम्ही पाहताय. एक मानाची असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. मोठ्या प्रमाणात बक्षिसं देखील मैदानावरती या ठिकाणी आहेत. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो 1,11,111 रुपयांचं पारितोषिक आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता याचं उत्तर देखील हा सामना संपल्यानंतर क्रीडा रसिकांना भेटणार आहे. विशेषतः तुम्ही पाहता या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय गणेश भाऊ भांगरे प्रतिष्ठान मावळ. ह्या संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. संघानं टॉस जिंकला. टॉस जिंकत मात्र गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जो काही निर्णय घेतलाय ना त्यानुसार कामगिरी देखील मैदानावरती अतिशय सुरेख होतीये. आता पहा 2 नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. अजय हा चेंडू पहा हलक्या हातानं मैदानावरती खेळलाय. अगदी लॉंगॉनच्या दिशेला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला फील्ड करतोय आणि धावफलक पहा पुन्हा एकदा एका धावेने मैदानावरती मात्र पुढे जाते. स्कोरबोर्डवरती आपण जाऊया. षटक क्रमांक 5 मैदानावरती या ठिकाणी मात्र जे मार्गस्थ आहे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं या ठिकाणी मात्र क्लीन बोल्ड करत गोलंदाजानं मात्र पुन्हा एकदा संघाला एक जबरदस्त धक्का दिलाय. गोलंदाज स्वतःला सिद्ध करतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्हाला प्रसिद्धी ही आपोआप भेटणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा JP राऊत.
हा चेंडू पहा फुल ऑफ लेनचा होता, पुढे एकदा लॉंगॉनच्या दिशेला जाईल, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचतो, एक सिंगल मैदानावरती येणं. आता पहा सिंगल डबलला मैदानावरती कोणताही अर्थ उरला नाही. षटक क्रमांक 5 मैदानावरती आहे, पहिली सेमीफायनल आहे, यानंतर मात्र शेवटचं एक षटक मैदानावरती बाकी असणार आहे. अब ना चलेगा कोई इक्का और दुक्का, सिर्फ खेळना पडेगा मैदान के अंदर चौका या छक्का. षटकार चौकारांशिवाय तुमच्याकडे मैदानावरती मात्र कोणताही पर्याय नाहीये. हा चेंडू पहा बॅट चेंज घेतोय, या ठिकाणी मात्र गलीमध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक कपट पाहतोय त्या ठिकाणी तैनात आहे, धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे जाते. पहा षटकार चौकार दुर्मिळ झालेत, ही परिस्थिती मैदानावरती आहे. एजे थंडर संघ मैदानावरती आहे, संघ बराचसा थंड झालाय. इथं मैदानावरती मात्र संघ बॅकफूट वरती गेलाय, इथं संघाला मात्र आता आपला गिअर चेंज करावा लागेल. इथं मोठी धावसंख्या मैदानावरती उभा राहावी लागेल. पुन्हा एकदा पहा सरळ बॅटनं हा चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेला मात्र जो जाणार आहे, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात आहे. पहा जेपी राऊतचं मैदानावरती कौतुक करावं तेवढं थोडं. या अगोदर जर जेपी राऊतचं षटक तुम्ही पाहिलं असेल, जेपी राऊतने या अगोदर फक्त आपण पाहिले 3 धावा खर्च करत मैदानावरती 2 विकेट्स या ठिकाणी मात्र ज्या मिळवल्या होत्या. आणि पहा ह्या षटकामध्ये देखील अतिशय दर्जेदार पद्धतीनं या ठिकाणी मात्र मारा सुरू आहे. पुढे एकदा बॅटची एज घेतली, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं चेंडू पर्यंत जाईल, स्क्वेअरच्या दिशेला तुम्ही पाहता त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार आहे. आणि धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा 2 धावेड मात्र धावफलकाला आकार देणार आहे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानावरती 5व्या क्रमांकाचं या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 5 षटकं मैदानावरती मात्र या ठिकाणी संपली आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर एजे थंडर संघ प्रथम फलंदाजी करतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 30 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही या ठिकाणी पाहताय. आक्रमकता गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहिली आणि पहिल्या षटकापासून गोलंदाजांचं विशेषतः कौतुक करावं लागेल. गोलंदाजी पाठोपाठ आपण पाहिले, क्षेत्ररक्षण देखील मैदानावरती अतिशय कमालीचं होतं. गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांनी देखील गोलंदाजाला अतिशय सुरेख अशी साथ मैदानावरती मात्र आपण या ठिकाणी जी पाहिली नक्कीच दिली. आणि पहा गोलंदाजी पाठोपाठ क्षेत्ररक्षणाची साथ भेटणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. मगाशी देखील आपण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरती बराचसा विषय जो काही छेडला होता आणि तुम्ही पाहिले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अतिशय दर्जेदार स्वरूपाची. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती नथू दाभाडे गोलंदाजी मार्कवरती तयार. हा चेंडू पहा याच दरम्यान डीप मिड विकेटला जातोय, चेंडूला बरीचशी उंची आहे, ताकद कमी पडतीये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय. धक्का क्रमांक 7 फलंदाज स्तंभूच्या मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, मंजिलें उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, बल्कि मंजिलें उन्हें मिलती है जो जिद पे अड़े होते हैं. आणि तुम्ही पाहताय गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांची जिद्द चिकाटी हे आपण मैदानावरती पाहतोय. दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. पहिल्या षटकापासून आपण पाहतोय अक्षरशः धावफलक थांबून ठेवले, धावफलकाला कात्री लावली आणि तुम्ही पाहताय एक टिचून मारा मैदानावरती मात्र सुरू आहे. शेवटचं षटक पुढे एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती नथू दाभाडे मैदानावरती तयार आहे. हा चेंडू पहा पुढे एकदा हलक्या हाताने मैदानावरती खेळला गेला, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, डेंजर एंडला फलंदाज फेकी मैदानावरती खराब आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, खराब थ्रो मैदानावरती जो आलाय. आणि याच दरम्यान पहा 3 धावा मैदानावरती मात्र पूर्ण केले गेल्यात. आपण पाहतो या ठिकाणी मात्र 3 धावेनं या ठिकाणी मात्र धावफलक नक्कीच या ठिकाणी मात्र पुढे जाणार आहे. स्कोरबोर्ड वरती आपण जाऊयात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी मात्र एजे थंडर संघ स्कोरबोर्ड वरती आहेत. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा ह्या धावफलकावरती असणार आहेत. गोलंदाज तयार. पुढे एकदा पहा लोवर फुल टच चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटच्या रेंज मध्ये हा चेंडू परफेक्ट आला नाही, परफेक्ट मिडल झाला नाही. त्या ठिकाणी पहा पुढे एकदा डिरेक्ट हिटचा प्रयत्न, त्या ठिकाणी फसलाय पण धावबाद स्वरूपात फलंदाज या ठिकाणी मात्र
ज्याला जी काही उतरती कळा लागली आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाची नाव आता मध्य समुद्रामध्ये गाठली अडकली आहे आणि तुम्ही पाहताय कोणता फलंदाज ही नाव मात्र किनाऱ्यापर्यंत आणेल संघाला मात्र तारणार आहे हे आता आपण पाहणार आहोत शेवटच्या षटकातील काहीशे चेंडू मैदानावरती बाकी आहेत धावफलकावरती आपण पाहतोय 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा एजे थंडर्स या संघाच्या धावफलकावरती गोलंदाज तयार पुढे एकदा हा चेंडू पहा लॉंग ऑनच्या दिशेला जाईल क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचलाय सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती एक सिंगल येणार आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि पाहता पाहता 2 धावा मैदानावरती चोरल्यात धावांसाठी केली गेलेली प्रचंड मोठी धाव आपण मैदानावरती पाहतोय याच दरम्यान पहा 2 धावांनी धावफलक शेवटचं षटक मार्गस्थ असताना 36 धावा एजे थंडर्स या संघाच्या मात्र धावफलकावरती आहेत नतू धावाने आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये देखील त्यानं धावफलक बरंचसं बांधून ठेवलंय गोलंदाजी पार्कवरती तयार आहे हा चेंडू पहा बॅट चेंज घेतोय इथं घरट सोडलंय घरट्यावरती बुलडोझर चढवलाय घरट उद्ध्वस्त केलंय आणि ह्या ठिकाणी एक दर्जेदार अशा पद्धतीची लढत तुम्ही मैदानावरती पाहताय पहिला सेमीफायनलचा सामना मैदानावरती या ठिकाणी मात्र तो सुरू आहे पैलवान हनुमंत दादा गुलाबराव कंद यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी पाहतोय क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा या ठिकाणी मात्र नक्कीच जो रंगला गेलाय आणि खऱ्या अर्थानं जी काही आयोजक मंडळी आहेत आयोजकांची मांदियाळी आहे त्यांचं मात्र नक्कीच या ठिकाणी धन्यवाद केलं जे द्यावं लागणार आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील युवा नेतृत्व आपल्या समेत आता जॉईन होणार आहेत पीटीपीएल 1 पीटीपीएल 2 पीटीपीएल 3 आणि आज त्यांना परत एकदा आपण या ठिकाणी आपल्या समेत जॉईन होणाऱ्या हनुमान दादांचे पुतणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विकास पुरुष विकास कामांचे कल्पक उद्गाते प्रदीप दादा कंद यांचे पुतणे आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध उद्योगपती विलास दादा कंद यांचे छोटे सुपुत्र जयेश दादा कंद पुणे जिल्ह्यातील युवा नेतृत्व आहे ते या स्पर्धेबद्दल आणि हनुमान दादांच्या वाढदिवसानिमित्त जी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली त्या स्पर्धेबद्दल आणि दादांना शुभेच्छा देतील आज या ठिकाणी हनुमंत दादा कंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्त उपस्थित सर्व मान्यवर व हनुमंत दादा कंद उपस्थित व्यासपीठावर अनेक मान्यवर आहे सर्वांचा नामोल्लेख काही घेता येणार नाही आणि कुणाचा राहिलेला हा देखील मला आवडणार नाही त्यामुळे उपस्थित व्यासपीठ क्रिकेट मित्रांनो आणि क्रिकेट प्रेमींनो सर्वप्रथम मी काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान कर्णाचं दान भीष्माचं वचन रामाची मर्यादा आणि हनुमंताची ताकद मिळो ह्याच खरं त्यांना ह्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं तर वाढदिवस हा फक्त एक कार्य आहे म्हणजे त्याच्या निमित्ताने असं होतं की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना खरं तर खेळ भेटत नाही एवढं त्यांना पुढे जाता येत नाही काकांचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू हे पुढे गेले पाहिजे आणि सर्व खेळाडूंना साठी आहे ना काका म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याची मनी जी आपली तोची साध ओळखा देव तेथेची जाणावं मृद स्वभाव नवनीत तैसे सिद्धनाथ चित ज्यासी अपंगित नाही तशी धरी जे हृदय दया करण्याचे पुत्र तोची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती आणि खरंच असं आमच्या काकांचं कार्य आहे आणि मी पुन्हा एकदा काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद पुणे जिल्ह्यातील भावी युवा नेतृत्व आहेत विलास दादांचे सुपुत्र चला वेळ घेऊ नका शुभेच्छा आपण पाहतो अतिशय सुरेख अशा पद्धतीने या ठिकाणी दिल्या गेल्या शुभेच्छा देणारी व्यक्ती आपण पाहतोय जरी कमी वयाची असली तरी त्यांच्या शब्दांचा मारा हा नक्कीच फार उंचीचा होता राहुल 2 मिनिटं या ठिकाणी द्वितीय क्रमांकासाठी ज्यांनी पारितोषिक दिलेलं आहे सन्माननीय निखिलजी कंद कल्पतरू डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे त्यांचं सहर्ष स्वागत पहिल्या दिवशी स्पर्धेमध्ये उपस्थित होते आज परत एकदा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि नेत्यांचं मनोगत आता या ठिकाणी व्यक्त करून झाले आपण दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आपण या ठिकाणी आयोजकांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये पाहतोय अमित तापकर सर आहेत प्रमोद कंद पृथ्वी कंद ओमकार झुरुंगे त्यानंतर रमाकांत कंद राहुल कंद स्वप्नील कंद ओमकार कंद त्यानंतर आपण पाहतोय संतोष कंद असतील शुभम तळेकर विश्वराज कंद
अतुल कोपडे, त्याचप्रमाणे श्रीराम घाडगे, सचिन खुळे, सौरभ खुळे, प्रसाद माने, गणेश साकुरे आणि जगन चव्हाण हे आयोजकांची मांदियाळी आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहतोय. पहिला डाव मैदानावरती संपलाय. माझी वेळ देखील या ठिकाणी मात्र संपते. प्रथम फलंदाजी करत असताना एजे थंडर संघाने आपण पाहतोय 36 धावा प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्यात आणि गणेश भाऊ भांगरे प्रतिष्ठान मावळ संघासमोर 36 चेंडूमध्ये 37 धाब्यांचं आव्हान या ठिकाणी मात्र जे ठेवले गेले, तर या 37 धावा मैदानावरती पूर्ण होणार की रोखल्या जाणार हे आपण पाहणार आहोत. मी मात्र थांबतो, तुम्ही अजिबात थांबू नका, पाहत राहा क्रिकेटचा हा जल्लोष, क्रिकेटचा हा थरार आणि यानंतर ऐकत राहा पुन्हा एकदा जुन्नर भूषण आणि महाराष्ट्रातले एक दर्जेदार समालोचक मनोज बेल्लेकर यांच्याकडे जाऊया. तोपर्यंत धन्यवाद. या ठिकाणी सेकंड सेमीफायनलचा नाणेफेकीचा कौल होणार आहे, त्यासाठी आपण विनंती करतो या ठिकाणी लोणीकंद गावचे माजी सरपंच सन्माननीय श्रीकांत भाऊ कंद आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहे. श्रीकांत भाऊंना विनंती आहे, आपण आमच्या समिती या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. श्रीकांत भाऊ कंद यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॅप्टन चला सुशांत भाऊ, सुशांत भाऊ नाणेफेक करायचे या ना. शुभम तळेकर कॅप्टन, प्रदीप दादा कंदा हवेली हंटर्स संघाचे संघनायक शुभम तळेकर यांनी या ठिकाणी आपल्या समोर जॉईन व्हायचंय. 55 विनंती, 2 मिनिटं आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. अमर सर. कॅप्टन शुभम तळेकर चला. शुभम तळेकर अर्थात हिटमॅन रोहित शर्मा, सुशांत जाधव टायगर ऑफ आंबेगाव शिरसाट स्पोर्ट क्लबचे संघनायक आहेत आणि शिरसाट स्पोर्टचे टीम ओनर. नाणेफेक या ठिकाणी श्रीकांत भाऊंच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. नाणेफेक या ठिकाणी झालेली आहे. नाणेफेक शुभम सुशांत जाधव तळेकर आणि सुशांत जाधव एकमेकांच्या समोर आहेत. सुशांत भाऊ आपण नाणेफेक जिंकलेली आहे. प्रदीप दादा कंदा हवेली हंटर संघ समोर खेळणार आहेत. सेमीफायनल पर्वतीचा सामना सर्वांच्या लक्षात आहे. 6 चेंडू 36 धावा अमोल घोडेकरची झंझावत खेळली. आज सेमीफायनल मध्ये शिरसाट पोट परत एकदा उतरलाय. काय डिसिजन असेल? प्रथमतः फिल्डिंग. समोरचा संघ अतिशय ताकदवान आहे. तुम्ही सकाळी पाहिले 77 धावांचा पाठलाग केलाय. कमीत कमी किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल शिरसाट स्पोर्टच्या वतीनं? कमीत कमी 50. क्या बात आहे. गोलंदाजांवरती तितका विश्वास आहे. 100%. ओके, ऑल द बेस्ट. आपल्याला शुभेच्छा आहेत. श्रीकांत भाऊंना आणि विनंती असेल आपण मंचावरती जाऊया. शुभम बॅट्समन या ठिकाणी बाद झालेले आहेत. आपल्याकडे वेळ आहे. डीजे 2 मिनिटं थांबा. शुभम तळेकर विनिंग कॅप्टन, आज सकाळी क्वार्टर फायनलची लढत जिंकलेली, सेमीफायनल खेळताय. शिरसाट स्पोर्ट्स सारखा एक बलाढ्य संघ समोर आहे. काय आव्हान असेल? प्रथमतः फलंदाजी करायची, नाणेफेक गमवली, किती धावसंख्या कमीत कमी बनवण्याचा प्रयत्न असेल? 70+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करा. हा, 70+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करणार. आणि असे कुठले फलंदाज आपल्या संघामध्ये आहे? पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अमित तपकीर आणि प्रमोद कंद, शुभम तळेकर सर्वांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यामध्ये जबाबदारी जास्त कोणावरती असेल? अमित सरांवरच. अमित सरांवरती जास्त जबाबदारी असेल. वा, क्या बात आहे. दोनही संघांना मॅच साठी, सेकंड सेमीफायनल साठी शुभेच्छा. पहिल्या सेमीफायनल मधील दुसरा डाव मैदानामध्ये सुरू आहे. एक विकेट गेलेले आहे. मनोज बेल्लेकर सर यांना विनंती असेल मायक्रोफोन वरती आपण धावतो समालोचन सुरू करायचं आहे. धन्यवाद दाते सर समालोचनाची संधी दिल्याबद्दल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या चेंडूवरती धाव आली. 1-1. 36 चेंडूमध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. आणि इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती आनंद चव्हाणला परतावा लागल्यानंतर नवीन फलंदाज आलाय. आनंद चव्हाणच्या जाग्यावरती तो आहे मयूर बालगरे आणि ज्यांनी 1 धाव घेतली तो आहे दत्ता पवार डीपी. काल एक दत्ता पवार आले होते, पण अहमदाबाद तालुक्यात शिरूर या गावचे आहेत, जे समालोचन करताना आपण ऐकलं. हा दत्ता पवार मावळ तालुक्यातला आहे जो फलंदाजी करतोय.
मयूर बालगरे आता स्ट्राईकला असणार आहे. मयूर बालगरेचे खूप सारे रेकॉर्ड्स आहेत. कित्येक मैदानावरती अर्धशतकी कामगिरी केलेली आहे. कित्येक मैदानावरती मला वाटतं त्याच्या आयुष्यातले 1-2 सेंचुरी सुद्धा आपण पाहिले मयूर बालगरेची. काल RDSला मात्र ज्याने अर्धशतक पूर्ण केला असा असताना मयूर बालगरे इथं मात्र मयूरला शून्यावरती परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा. आनंद चव्हाण शून्यावरती बाद झाला. मयूर बालगरे शून्यावरती बाद झाला. आता नवीन फलंदाज अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत, टार्गेट जे आहे ते एकूण 37 धावाचं, म्हणजे इथे 36 चेंडू 36 झाल्यात. 37 बनवत असताना पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूवरती 2 फलंदाज परतीच्या मार्गाला आहेत. प्रवास सुरू झाला परतीच 2 फलंदाजच आणि 1 धाव या दरम्यान आपल्याला धावा फलकावरती असलेले आपल्याला पाहायला मिळते. आयोजक कमिटी जर आमची पाहिली तर खूप मोठं काम आमच्या आयोजक कमिटीचं आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याच्यामध्ये अमित तापकीर, प्रमोद कंद, पृथ्वी कंद, ओंकार झुरुंगे, रमाकांत दादा कंद, राहुल कंद, स्वप्नील कंद, ओंकार कंद, संतोष कंद. या दरम्यान अगदी आपण पाहतोय बॅकफुटला सरकला, रूम बनवला, चेंडू पोचला झाला डी पॉइंटला समांतर अगदी फटका खेळला जातोय जमिनीला आणि चेंडू पोचते सीमारचे फरार चौक. धावफलक धावसंख्या आपण पाहतो या चौकारशरपणे वाढेल. संघ धावसंख्या 5. जगन चव्हाण, गणेश साकोरे, प्रसाद माने, सौरभ कुळे, सचिन खुळे, श्रीराम घाडगे, त्याचबरोबर अतुल कोळपे, विश्वराज कंद, शुभम तळेकर अशी असणारी आयोजकांची यादी आणि त्याचबरोबर लाला प्रजापती असे 19 जण आयोजक मंडळी आणि 19 जणांच्या पाठीमागे असणारा मात्र 1900 मित्र परिवार. आणि एक जण जरी असेल तर त्यांच्या पाठीमागे कम से कम आयुष्यात त्यांनी कमवलेली 100 माणसं कमीत कमी तरी आहे, म्हणून कमीत कमी 1900. आणि या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवे तिथं झेल होणार का, परंतु झेल होऊ शकला नाही आणि चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचे या दरम्यान जे संपले गेले नवीन अगदी षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतो ते आपल्याला पाहूया. शेरू हा नवीन गोलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. काय क्रमांक करतोय शेरू. या दरम्यान परत एकदा बॅकफुटला सरकत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला गेला अमोल कडून आणि चेंडूची फिकीपर्यंत घेतलेला तब्बल 2 धावा. जगदीश इथं मात्र यष्टी रक्षकाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळते. या संघाची फलंदाजी आपण पाहिली एजे थंडर 11 संघाची. कुणी म्हणणारच नाही की तो हा संघ आहे ज्या संघाने कालचा दिवस गाजवला. ते यासाठी की त्या संघाची कामगिरी कालची पाहता आज तशा प्रकारची कामगिरी या संघाची होताना पाहायला मिळाली नाही.
6च्या सरासरीने 6 षटकामध्ये 36 धावा फक्त या संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय इथे 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची बरीचशी क्षणचित्र या ठिकाणी अगदी कॅमेऱ्यामध्ये बंद केली जात आहेत. हो, हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय चेंडू डॉट चेंडू निर धावा असणारे धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 12 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 12 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 12 धावा. दोन्ही फलंदाज 0-0 धावसंख्येवरती बाद आहेत. परत एकदा हा चेंडू सुरेख आणि इथं मात्र दत्ता पवारला परतावं लागेल. धक्का क्रमांक तिसरा. दत्ता पवार बाद झाले तर नवीन फलंदाज निलेश ढगे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत असणारी फलंदाजी आपण मावळ संघाची पाहतोय, परंतु या 36 बनवत असताना आम्ही सर मला असं वाटतं की प्रत्येकाने थोडं थोडं धावा बनवायचे असं करायचे प्रयत्न असेल. 37 जरी बनवायचे असेल, 36 जरी समोरच्या संघाचे झाले असतील, पण या 37 बनवत असताना बऱ्याच जणांच्या चर्चा थोड्याशा फेल झाल्या असतील की चला 2 षटकात सामना संपेल, 3 षटकात सामना संपेल, आनंद चव्हाण जबरदस्त फलंदाजी करेल, दत्ता पवार जबरदस्त फलंदाजी करेल. इथं आनंद शून्यावरती बाद झाला. मयूर बालकरे या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे बाद झाला शून्यावरती. दत्ता पवार आता बाद झालाय. अवघ्या 12 धावा आहेत आणि 3 फलंदाज बाद आहे. निलेश ढगे स्ट्राईकला, रिवाजचा प्रयत्न आणि ही खासियत निलेश ढगेची. चेंडू पोचेल मात्र सरस मार्चाच्या बाहेर. छत्रपतींचा छावा इथे मिळते 6 धावा. रन निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत, 18 झाल्यात, 19 बनवायचे आहेत. 37 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान आपण पाहतोय. परत शेरू तयार, डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेपआउट करून चेंडू खेळलाय, अप्पर कट, चेंडू पोचेल मात्र डीप टर्मिनलला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आयोजक कमिटी जी आहे त्या सगळ्यांना विनंती असेल तुम्ही डाव्या बाजूला यायचं. स्टेजच्या डाव्या बाजूला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय आपण शिवपुतळा पाहतोय त्याच्या डाव्या बाजूला आयोजक मंडळींना विनंती असेल आपण सर्वांनी यायचे. शिरोवरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय. धापरेक वाढला. संघाची धावसंख्या 22 धावा आहेत. अजून 15 धावा ज्या बनवायच्या आहेत आणि निलेश ढगे इतका आक्रमक झालाय की सामना आता लवकर संपवायचा हा त्याचा प्रयत्न असणार आहे. परत एकदा यावेळेस अगदी वारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला करतो. चेंडू डॉट षटक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या 3 बाद 22. शेवटचे 24 चेंडू आणि 15 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत की लॉकडाऊन नंतर या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि परत एकदा खेळाडूंच्या चेहऱ्यावरती, संघ मालकांच्या चेहऱ्यावरती, या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या प्रत्येक क्रीडादर्शकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद देण्याचं काम आमच्या ऑर्गनायझर मंडळाच्या वतीने केले गेले की त्यासाठी मनावा असं वाटतंय कि जो तूफानों में किनारों तक पहुंचा दे ऐसी कश्तियां नहीं मिलती. जिंदगी में जो तूफानों में किनारों तक पहुंचा दे ऐसी कश्तियां नहीं मिलती. गम को गले से लगाकर खुशियां बांटे ऐसी जादू की जफ्फियां नहीं मिलती. खुद के लिए झुंझुने वाले इस जहां में एक ढूंढे तो 1000 मिल जाएंगे. खुद के लिए झुंझुने वाले इस जहां में एक को ढूंढने के इथे मात्र झेल सुटलाय. अमोल जाधवचा 1 धाव. धापलेकर धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 23 धावा आहे. कि तूफानों में किनारों तक पहुंचे ऐसी कश्तियां नहीं मिलती. गम को गले से लगाकर खुशियां बांटे ऐसी जादू की जफ्फियां नहीं मिलती. खुद के लिए जूझने वाले इस जहां में एक ढूंढे तो 1000 मिल जाएंगे. दूसरों के खुशी के लिए झुंझने वाले आप जैसे ऑर्गेनायझर की हस्तियां कभी नहीं मिलती. या सगळ्यांनी केलेला प्रयत्न आहे. मी काल सांगितलं यांनी केलेली कामं कोणती आहेत. आम्ही घरी असताना काहीच करत नाही, परंतु इथं पहा
इथे आम्ही सगळ्या प्रकारची कामं केलीत. एक फलंदाज इथं काम करतोय, निलेश ढगे चौकाराला 4. सत्तावीस धावा. आम्ही घरी काहीच करीत नाही असं म्हणण्यापेक्षा आम्ही घरी कामं करतो असं नाही की आम्ही काहीच करत नाही, परंतु आम्हाला कधी कामं सांगितलं आम्ही कधी कधी काम चुकारपणा करतो, कानडोळा करतो की जाऊ द्या नंतर करतायत. पण इथे टाइम टू टाइम इथं मात्र चेंडू उचललाय, चेंडू पोचला जाईल डी दरम्यानला, चेंडू या दरम्यान दिशा बदलतो. एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? चेंडू शरीर असायला लागलाय त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्यात. धापल्याकर धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धापल्याकरती धावसंख्या 29 धावा, 37 धावसंख्येचा पाठलाग आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल मिलिटरी स्कूल आपण पाहतोय आणि आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती सुद्धा आहे. योगोग्याच दुसऱ्या बाजूने इंदुरदेव सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची सुद्धा जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन असेल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? अमोलला नकार दिलाय निलेश ढगेने. एक धाव येईल, दाबले लेग बायचरपणे पुढे जाईल. धापल्याकडची धावसंख्या जी आहे ती आता 30. अजून 7 बनवायचे आहेत. शेवटचे 20 चेंडू जे बाकी आहेत. मग या षटकातले असणारे 2 चेंडू, या 2 चेंडूवरती अमोल जाधव करामत करून 3 षटकात सामना संपवतोय की अजून एखाद्या षटकाची वाट पाहावी लागली जाते गणेश भांगरे स्पोर्ट्स क्लब मावळ संघाला. ते आपल्याला पाहिजे. उजव्या हाताने यावेळेचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, व्हाईट बॉल, चेंडू खराब. सगळा मित्रपरिवार एकत्रित आला आणि म्हणून ही क्रिकेटची स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते कि समुंदर ना हो तो कश्तियां किस काम की, समुंदर ना हो तो कश्ती किस काम की, मजाक ना हो तो मस्ती किस काम की, दोस्तों के लिए तो कुर्बान है यह जिंदगी, अगर दोस्ती ना हो तो जिंदगी किस काम की. मित्र आहेत, दोस्त है, और दोस्त कब मिल जाते? 2 हस्ती जब एक साथ मिल जाते तब दोस्ती बन जाती है. 2 हस्तियां जब एक साथ मिल जाते तब उनमें दोस्ती हो जाती है. ही मैत्री होण्यासाठी विचार जोडावे लागतात. इथे शरीर, रंगरूप, जात पात, धर्म कुछ मायने नाही राखतात. याला काही याचा परिणाम होतो. आणि सामना संपला. तिसऱ्या षटकात सामना संपला. उपस्थित झालेले आहेत दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. व्यासपीठावरती फक्त एकच विनंती असणार आहे, बरीचशी लहान लहान मुलं